बघितलं का आशाताई कशा बोलतात? श्यामदादाच्या समोर बोलायचं काही काम होतं का आशाताईला एवढं? काय बोलली माई बाई? काय बोलली? लय शांततेत सांगितलं तिनं तर. मला तर वाटलं नाही की हे अशाच बोलून राहिली म्हणून. एवढ्या शांत शब्दात आणि शांत आवाजात. मला वाटतं तिने जीवनात पहिल्यांदा कोणाला तरी काही सांगितलं. नाही तर ते तर सारखी झापतेस. हा? काय काय चालू आहे बगर डोक्याची? आशाताईनं काय म्हटलं? काय म्हटलं आशाताईनं? काय चुकीचं म्हटलं? काय चुकीचं म्हटलं? हा, तुम्हाला तर ताईच खरं वाटणार ना. खरंच आहे ना. जग जाहीर आहे. जे आहे तेव्हा भावाच्या तोंडावर म्हटलं. काय का चोरून नाही म्हटलं. तेव्हा भावाने म्हटलं शिन ना की वारे वा माई बाई. पण काय म्हणेन आपलेच दात आणि आपलेच होठ. काय बोलतीन तो बहीण भाऊ. ते का पाहिलं नाही का? हं? ते कशी वागतं तू तर. या परिस्थितीत जर तू अशी वागू शकतो तर तू इतर वेळी कशी राहत असशील हे त्याच्या लक्षात आलंच. पण ते काय म्हणतील आता? स्वतःचे दात आणि स्वतःचेच फुटाणे म्हणतात ना असतली गोष्ट. परिस्थितीचं गांभीर्य आहे का तुला काही? ते उलच्या राणीला समजते पण तुला नाही समजत. आशाले म्हणतो मी तुला साडी काय घेतो, तुम्हाला पाहुणचार करतो, तुझ्या भावाला काय म्हणतो, पिकनिकले जाऊ. पिकनिकले जातं असं. खायची सोय नाही लागणार ना 2 महिने नोकरी नाही भेटली तर. अब्जोपती आहो का आपण की बसून खाऊ शकतो 6 महिने घरी? हा? एवढ्या मोठ्या लायबिलिटीज करून ठेवल्या अंगावर. आणि पिकनिकला जाऊ म्हणते नोकरी गेली आपलं आनंदाच आपला सुट्टी भेटली आपण पिकनिकला जाऊ. हो, तो पगार तर ती पकून नाही राहिला आपल्या आबानं कमावून ठेवला. बरं सॉरी ना, चुकलंच माझं. हो, पहिल्यांदाच चुकलो जीवनात. होय तिकडे काम करू दे मला माय डोकं चालते पाण्यावर तुले काही वरचा मेंदू जो आहे ना हा वरचा भाग खालीच आहे मला. मी पप्पांसोबत बोलली, पप्पांना सांगितलं मी. ते बघतात आता. काय बघतात? काय बघतात काय म्हटलं तुये? हा? म्हणजे पप्पा म्हणत की मी पाहुण्याच्या अकाउंटमध्ये 15 लाख, 15 ते 20 लाख ट्रान्सफर करतो. म्हणजे करू का असं पाहुणेले विचार म्हणत. डोकं फिरलं का तू आलं? हा? मी आता डोक्याचे तो बाबाजवळ लढत बसली वाटते नाही आमच्याजवळ पैसे नाही आमचं असं आमचं तसं. काले पैसे पाहिजेत मला? मला पैसे लागले तर मा भाऊ आहे. हा? तो देईन मला पैसे. तो आल्या पप्पाजवळून मी काले पैसे घेऊ? आता दादाजवळ कुठले पैसे माहित नाही का मला? उगाच नाटक करत राहता. दादाच तर काही खरं नसती. त्यांच्याजवळ कुठले पैसे ते आपल्याला देतील? माझे पप्पा देतात ना. म्हटलं ते श्यामदादालाही माहिती नाही होणार आणि रवीलाही माहिती नाही होणार. मम्मी बोलली. मम्मी म्हणे कोणाला सांगायचं नाही त्या बहिणींना वगैरे. उगाच मग त्यांना माहिती. भाई ताळबाई ते असे हरामे धंदे मला नाहीत येत. मग खानदानात नाहीत केले कोणा अशी. म्हणजे तो भावाईला माहित नाही आणि तो बाबाजवळून चोरून मी पैसे घेऊ असं आणि सकाळी तो भावाईला माहित झालं तर तो मला काय समजतील? हा? कोण सांगत तुला हेरी काय धंदे करायचं? आणि तुली मम्मीलाच हुशार आहे हो. भावाईला मला सांगू नका भाऊजाईला सांगू नका त्याच्या चोरून मी घेऊ 10-15 लाख त्याच्या याच्यातले. हा? सकाळी ते मला चहा तरी पाचतील काय? माझ्या काय हलकटाव का मी? आता त्याच्यात कसलं काय? आमचं काही नाही का तिथे? मम्मी म्हणाली. निघ तू निघ मग तू निघ आणि ती जाऊन राह. अति राहून तच्ची हिशे नाहीत खा लागत काय? तुले तो भावाईचं काही पाहिजेशील ना तर तीच जाऊन राह. माघारी नाही राहायचं. म्हणजे राहतं अति खातं द्यायचं. तू कोण सांगितलं हो तुले? हा? ते हलकट धंदे मला नको सांगू. स्वाभिमानी माणूस हो आम्ही. ठस्सन माई अर्धी भाकर खाईन मी चटणी भाकर खाईन. लोकांच्या घरात हात नाही पसरीन मी. हलकट धंदे शिकवते मले मा भावाले माहित नाही पप्पा तुम्हाला पैसे देतात. वा रे वा. म्हणजे काय जन्मभर मी खाली मान घालून राहू का तो भावाच्या पुढे? काय म्हणतील ते माहित होत नसते काय? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माहित नसतात होत? चोरून करत असतात का असे व्यवहार? आणि माहित झालं सकाळ काय म्हणतील तोले भाऊ भाऊजया काय म्हणतील? हा? की काय लेख पाहुणा लोचट आहे. आमच्यातले पैसे घेतले आमचा हिस्सा खाल्ला असंच म्हणतील ना. साऱ्या जगात दवंडी पिटवतील ना की लायनाचा बाईने हिस्सा घेतला मुंबईच्या पाहुण्याने हिस्सा घेतला 15 लाख खाल्ले 20 लाख खाल्ले. हा? एवढं चिडता कशाला? माहितीच कोणाला होणार आहे? माझे पप्पा देणार आहेत ना. त्यांचं काय आलं? त्या दोघा भावांचं का? दोघा भावांचंच आहे का सगळं? आणि त्या भाऊजाईचा काय संबंध आला? त्या मोहिनीचा आणि रश्मीचा? त्यांचं काय घेणं आलं? तू लवकर इथून चालली जाय. निघतून तुला काही धंदा नसेल तर जाऊन बस जाय ते टीव्ही लाव आणि बस ते टीव्हीतले ते नाटकं पाहत. तू मा डोकसोच नको खाऊ आणि असे डबल जर रिकामे धंदे करशील ना विचार करून ठेव आणि तो मम्मीला सांगून दे हे असे रिकामे धंदे नाहीत करायचे म्हणा. तो पप्पाला फोन लाव. लाव फोन तो पप्पाले.
ते पाहुण्याने सांगितलं म्हणा 1 रुपया मा खात्यात टाकायचा नाही, सांगून ठेवतो. 1 रुपया जर टाकला मा खात्यात तर मग विचार करून ठेव, तुले बॅग भरून चालला लागेल तो पप्पाच्या घरी. रिकामे धंदीकडे माणसाला सुचत नाही, हिले हिचे डोकं पाण्यावर चालते. चोरून पैसे घ्या असं गलीवर पडायला हवं मी, असं समजलं तुम्ही मला. मम्मी ते राणी आली. ये बाई ये. काय रे बच्चा, झाला का होमवर्क? हो पप्पा, होमवर्क झाला. जेवण करू ना आपण, मला भूक लागली ग मम्मी. हा चला चला, अय ताट वाढव. चला, मलाही भूक लागली लेक. मी म्हणूच मला भूक लागली न राणीला कशी भूक नाही लागली? राणीला भूक लागली म्हणून पप्पाला भूक लागली आहे ना? हा, कारण राणी पप्पाची परी आहे. माझी परी, पप्पाची परी. चला जेवण करू. पप्पा टीव्ही लावू का? लाव ना, लाव लाव. काय पाहतं आज? डोरेमॉन? नाही, तो छोटा भीम. नाही का तो निंजा? काय काय चालू आहे बाबा? निंजाचं कुठून झाडावून उडी मारली का गळावून उडी मारली त्यानं? हा? हे घे रश्मी, ढोकळा केला, ढोकळा खाय. नाही बाप्पा, मला भूक नाहीये. ढोकळा बनवला तुम्ही? अहो हो, मलाही भूक लागली होती. रवी म्हणत वहिनी काहीतरी खायला दे ना. म्हटलं थांबा मग, माझ्याही मनातच होतं ढोकळा खायचं. म्हटलं ढोकळा बनवते म्हणून बनवला. खा ना. काय हो, खायला नाही नाही करून राहिली, तब्येत पाय ना कशी करून घेतली. हा, जुने ड्रेस होऊन राहिले ना. चांगली तब्येत झाली ती मस्त डिलिव्हरीत. काय हे नाही खात ते नाही खात करून किती रोड होऊन राहिली. असं पहिल्यासारखं नसते आता रश्मी. आता थोडी तब्येतच पाहिजे चांगली. नाही हो मोहिनीताई, किती जाडी झाली होती मी बाई. मी तर म्हटलं आता मी रोड होते की नाही. पण जाऊ द्या ना, छान हा ड्रेस घातला ना सकाळी, मला एवढा आनंद झाला तुम्हाला सांगते. मला असं वाटलं की बापरे, मी काय जिंकलं न काय नाही. मला होतही नव्हता ना हा. होत म्हणजे काय सांगू, ह्या बायातून जात नव्हता हातातून. पण आज घातला, म्हटलं होते की नाही पाहायचं. झालाच मस्त. खूपच जाडी झाली होती ना मी. अगं डिलिव्हरी नंतर थोडंसं तब्येत सुटतेच, तसं काही नसते. आणि ते चांगले असते. लेकराला दूध पाजायला लागते, स्वतःचं लेकराचं पोट भरायला लागते. हा, हे काय रोड होते न जुने कपडे होतात न नाही होत. हे काय पुढे होणेच आहे. हा, पुढे कोणती तू जाडी राहणार आहे? आणि तुला कोण म्हणणार आहे थोडी राबी मोठी झाली तिचं ती खायला लागली की मग तू कर ना डायटिंग, किती करतं तर. आता नसते रश्मी ते. आता लेकराला सगळं न्यूट्रिशन भेटलं पाहिजे. तू जशी हे नाही खात ते नाही खात, माझं वजन वाढून राहिलं, मी जाडी झाली. असं करून जर हे करशील तर तुलाच नाही, तुझ्या शरीरात काही न्यूट्रिशन राहणार नाही, तर त्या लेकराला काय भेटतील? नाही ना मोहिनी ताई, मी जेवते ना, 1.5 पोळी जेवते ना सकाळी. पाहूनच राहिली मी, खिडके धंदे करून राहिली. चल खाय मग ना, यानं काय नाही होत. प्रोटीन आहे याच्यात, प्रोटीन बेसनाचं आहे ना. काय केलं व? मम्मी ढोकळा बनवला होता. या ना, मी आवाज द्यायलाच येऊन राहिली होती. दे माय बाई. मग तसाच राहिला दिला का? हो, पप्पांना दिला ना मी. बरं दे ना. तू आईनं खाल्ला का? नाही, आई नाही म्हणते. तिला आवाज दिला मी आणि आता तुम्हाला बोलवायला येऊन राहिली होती. आई नाही म्हणते. खा ना म्हणा उलस. त्या बाईचं बोलला नाही खायचं. राहू दे माय, त्याच्या मतानुसार. मला ती बाई, मला भूक लागली. हे इले काय झालं माय बाई तसमी? काय काय का तो काही खायला नाही का काही? हा, डिलिव्हरी नंतर 2 महिनेच झाले. हा, एवढी लोड होऊन राहिली. तो आई बाबा आले तर म्हणतील काय सासूच्या घरी गेली न किती लोड झाली आमची पोरगी. बायत पण आले होती माहेरी तर साजरी तब्येत झाली माय बाई. हा, मलाच म्हणेन ना तू आई. नाही नाही मम्मी, तुम्हाला काय म्हणणार आहे काही? नाही, रोड नाही झाली मी. रोड कुठं झाली बाना? रोड नाही झाली. रोड नाही झाली. हे काय वय जुने कपडे होऊन राहिले तुला, लोडच नाही झाली. हा, काही खाद्याचे लक्ष दे माय बाई, स्वतःसाठी नाही तर मा नातीसाठी तरी. का हो वहिनी? हा, तुला समजत नाही का तिचं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या? अरे मम्मी, मी तिला आता तेच सांगितलं की ते म्हणते मी जाडी झाली, मी अशी दिसते, मी तशी दिसते. ती वेट लॉस करून राहिली. मी ते आत्ताच कल्ला केला. रश्मी केला ना? तुमच्या तर बाई फुकटचेच नखरे होत. कायचा लसण, कायचा वेट का होय, तर आपल्या बाप जन्मात काही कळलं नाही. असं भेटलंही नाही काही. फळं खायले नाही ना, दूध प्यायले नाही. भाजी भाकर असली तेच खायची भली नवई माय बाई. ते धकी माय बाई व साजरं धके व माय. आता तसा चव नाही धकत नाही, तेवढी ते भाजीन भाकर धकत जात जाय. आणि असं नव्हतं माय नखरे फुकटचे. मग जाळं झालं तर काय झालं? लोकांच्या घरचं खातं काय? खाते पिते घरचे लोक जाळेच असतात. हा, ज्याच्या घरी खाल नाही ती असतात वायले पापड. खाते पिते घरच्या सुना हा तुम्ही श्रीमंताच्या सुना शोभल्या पाहिजे, राब पडला पाहिजे असा. बाईचा राब असा तब्येत न, साजरे साडी गिडी, अंगावर दाग दागिने,
राग पळते. हा? हे काय हो माय बाई? हा मम्मी, घाल तिला खाऊ घाल, चांगलं चांगली म्हैस झाली पाहिजे, म्हैसच्या म्हैस. अहो श्रीमंत घरची, खात्यापेच्या घरची वैखू आली पाहिजे ना. हा, एवढी श्रीमंत सासू, श्रीमंत सासूच्या सुना कशा पाहिजे, चालल्या तर घर धांदरलं पाहिजे. हे काय हवेनं उडून जाणाऱ्या सुना, हे काही कामाचे नाही बा मम्मी. यात काही श्रीमंती दिसत नाही बा आपली. रवी मुकाट्यानं राहना कायला आम्हाला बोलणे खाल्ला होता. म्हणजे पाहू मम्मी, वहिनी पाय काय म्हणतात. वहिनी म्हणतात, रवी मुकाट्यानं रा, मम्मी आम्हाला लय बोलतात. मम्मी तू वहिनीला बोलतो का? नाही नाही मम्मी, असं नाही म्हटलंय रवी. तुम्हाला माहिती आहे ना रवी खोटे बोलतात. असं नाही म्हटलं. आता तर म्हटलं वहिनी. रवी चुप बसा ना, खुशी आहात तुम्ही. उभे उभे भांडण लावता आमच्यात है ना. नाही नाही मम्मी, तुम्हाला माहिती आहे ना रवीचा स्वभाव लय मजाकी आहे. मजा का करतात ते मी नाही म्हटलं बरं तसं. आता बस झालं ना. म्हटलं आता नाही म्हटलं तर मागं तर म्हणतच असतान ना. मन नसताना म्हटलं. एवढी कुठे माय मला भेट तू. होय वाली दे माय तो नाश्ता मला जरासा. त्यानं खाल्ला का? तुला खाल्ला का रे? हो बा, मी खाल्ला बा, या तो सुनाईला खाऊ घाल बा. काय चुड्या लुगड्या लागड्या सुना है, मला नाही पटत. अरे काय मस्त असं घरंदाज बाईनं कसं असं जाळ जुळ, कमीत कमी क्विंटल भर वजन पाहिजे. 100चा वर आकडा गाठला की मग जरा विचार करा. हा? हे काय वजन आहेत काय, 50 किलो 60 किलो हे वजन आहे काय? 160 किलो पाहिजे वजन. श्रीमंत दिसलं पाहिजे ना माणूस.